अरोली येथे शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आता चिंतेचा विषय बनली आहे। मुख्य रस्त्यांवर आणि शाळांच्या बाहेर शेकडो शाळकरी मुले रस्त्यांच्या कडेला उभी राहून बसची वाट पाहत असतात। मात्र बेशिस्त अरोली पोलीस प्रशासन, वाहन चालक आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे। नेमकी स्थिती काय? सकाळच्या सत्रात शाळा सुटल्यानंतर खासगी वाहने, रिक्षा आणि स्कूल बसची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते। अनेक ठिकाणी पदपथ उपलब्ध नसल्यामुळे किंवा त्यावर अतिक्रमणे झाल्यामुळे विद्यार्थ्यांना थेट मुख्य रस्त्यावर उभे राहावे लागते। वेगवान वाहनांच्या वर्दळीत ही मुले जीव मुठीत धरून उभी असतात। ट्रॅफिक सिग्नलचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांमुळे लहान मुलांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे। अशा परिस्थितीत अरोलीचे ठाणेदार स्नेहल राऊत कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे। राजकीय मंत्र्यांच्या सोबत फोटोशूट करणे, अवैध धंद्यांना ऊत देणे यासारख्या असंख्य प्रकार सध्या अरोली परिसरात वाढत आहेत। कधीतरी या कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे व अपघात होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, असे स्थानिकातून चर्चा सुरू आहे।